ये जालू ये. राम राम. राम राम. कोण आहे? ओळखलं नाही? नाही बुवा. आपला जालू. अयो जालिंदर आहे काय? हो. महाराजावानी झालाय फार. नाही परावर्तन झालं. परावर्तन नाही झालं, परिवर्तन म्हणायचं. परिवर्तन झाले. हा हो अण्णा. का? का म्हणजे अहो जग काय आहे? काय ठेवलं या जगामध्ये? हे शरीर, ही मोहमाया, अहो हे जीवन आपलं नश्वर आहे. मला सांगा तुम्ही तुम्ही एवढं कष्ट केले लहानपणापासून, बरोबर आहे. शाश्वत काय मला सांगा बरं? संपत्ती शाश्वत आहे का? यात एकच आहे. खरंय? हसताय अण्णा. हसताय. हसतील थोड्या वेळ, हसतील थोड्या वेळ, रडतील. हेच तर जीवन आहे. काही काढीत होतो अण्णा. मला गप करू नका. कसं आहे, समाज हितासाठी मीही झडतोय, बरोबर आहे. आणि यालाही त्यासाठीच तयार केलंय आणि त्यात परिवर्तन झालंय. जालिंदर बुवा. नाही बुवा म्हणून समाजासाठी. बुवा नाही. बुवा नाही, बुवा. जालिंदर. 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 तसं तर नावातही काही नाहीये. जन्माला तेव्हा कुठे नाव होतं मला सांगा? आणि गेल्यानंतर तरी कुठे नाव शिल्लक राहतं अण्णा? नाव कुणाचं शिल्लक राहतं? जो माणूस समाजात स्वतःचं आयुष्य सोडून दुसऱ्यासाठी झटतो त्याचं नाव राहतं. श्यामा, मला वाटत भास्करी काय. श्यामा काय रे, काय तुम्हाला काय ते तर जाऊन दे. चित्रच भाई, तू तर काही बोलायला लागला. बोलू दे जालू. कुणी काहीही म्हटलं तरी आपण आपला हट्ट सोडायचा नाही. अरे बापरे, अरे बापरे. काय केलं मला सांग ना जालू? यांनी एवढं आयुष्यभर कष्ट केलं, एवढी संपत्ती कमवली. मुलगा कुठे आहे? पुण्याला. नानी कधी कधी पुण्यालाच. यांचं काय आयुष्य सांग ना मला? अण्णा तुम्ही लक्षात घ्या, हे सगळं संपत्ती, ही सगळी मोहमाया. दान करा, दान. काही ठेवू नका, काही मागे येणार नाही. श्यामा डोकं नको उठू आता. तू बाबा डोकं पिकू नको. काही नाटक काढी, तुम्ही काही शक्कल काढी राव गावात. अण्णा गावात शक्कल नाही, ही मोक्ष प्राप्तीचा हा महामार्ग आहे. लक्षात असू द्या. तुम्ही मला सांगा ना, मी तुम्हाला विचारला मगाशी, काय शाश्वत आहे? माणसाच्या आयुष्यात जन्माला आल्यानंतर फक्त आणि फक्त मृत्यू हाच अटळ आहे. श्याम, माणसाला माहिती आहे की हे जीवन जगलोय, एक दिवस हा शेवट होणार आहे. श्यामा माव डोकं बंद पाडू नको. असो असो विनंती, वोट हे असं होतं. या रागावर नियंत्रण असावं अण्णा. काय नको, चिडचिडेपणा नको अण्णा. श्याम आणि जालिंदरनी मला शिकवावा म्हणजे मी एवढा नाही अण्णा, मी कुणालाही शिकवत नाही. श्याम निघा, सांगतोय मी फक्त माणसाच्या आयुष्यात बदल असावा, शांती असावी. जालूनी शांती ठेवलीये, तुम्ही पण शांती ठेवा. अरे रे नको, काही शांती नाही, काही नाही. उठ तू, निघ. असो लोटू नका आयुष्यात. आम्हाला लोटू नका. आयुष्य तुम्हाला लोटेल, समाज तुम्हाला लोटेल. लोटून दे. निघ. असो अण्णा, काही हरकत नाही. जालू सर, परावर्तन. हा परिवर्तन. जालू परिवर्तन. आयुष्यात परिवर्तन फार गरजेचं असतं. असो अण्णाला कळेल लवकरच. ये जालू, हे बघ आबा किती चिंतेत बसलेत. कोण आहे आचारी? आचारी नाहीये, मग आपला जालू. आपला जालू? अरे हा रो, हा तर आपला जालू आहे. कस काय परावर्तन. आजारी? परावर्तन. जालू परावर्तन नाही, परिवर्तन म्हणायचंय. शरीरात तुझं सगळं परिवर्तन झालंय, फक्त शब्दांचं होणं बाकी आहे. कसं काय आबा? हे जीवन, ही मोहमाया काय कामाची मला सांगा ना. सगळं सोडून दिलंय जालूने. बायकोचं तर नाव सुद्धा घेत नाही तो आता. खरं? हो. ते किती शांत दिसायला लागलं मला. शांतीच ठेवली त्याने. कुणी केलंय? परिवर्तन. हा आलं जालू, आलं परिवर्तन. मला सांगा आबा, तुम्ही किती कष्ट केलेत, किती झगडलात? नाही एकदम शांत. टेम्परेचर सुद्धा एकदम मापात आहे. जीवनच बदलून गेले सगळं. परिवर्तन तेच सांगतोय. मला सांगा, तुम्ही एवढे कष्ट केलेत, हा देह एवढा तुमचा, आणि तुमचा मुलगा तिकडे मुंबईला मजा मारतो. हा रो, बरोबर आहे. काय केलं त्यांनी तुमच्यासाठी? किती हाल केले यांचे. आणि आता हे कसे बसले ते पाहिलं ना तू?
चिंता बिंदू काढला की चिता, माणसाला चिंता चितेकडे घेऊन जाते. पण ती चिता काय कामाची? बरोबर आहे. 4 जणांच्या खांद्यावर जायचं, पेटून देणार, संपला विषय. स्वतः विचार करा. पण तुला एकच काय एकदम ज्ञान नाही, झालं असो, प्राप्त? असो. हे विचारू नका. तुम्हाला सांगतो, हे माझं मन, अंतर्मन मला म्हटलं की जा, समाजासाठी काहीतरी कर. आबा बसलेत, आबांना काहीतरी सांग. कारण कसं आहे आबा, हा जो मार्ग आहे हा मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे. तुम्हाला सांगतो, स्वर्ग सुखासारखं काही नाही आयुष्यात. तुला 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 ह्या वयात हे कळायला लागलं? हो, काय करणार आबा? तुम्ही विचार करा, हा तुमचा देह पृथ्वीवरती एवढ्या 65 वर्षाचा काय कामाचा? सांगा बरं. तुमच्यासारख्या माणसाने आता विलीन झालं पाहिजे, हा देह त्याग केला पाहिजे. पण असा तसा नाही. जिवंत समाधी. जिवंत समाधी म्हणजे आबांचा इतिहास वर्षानुवर्षे ह्या जगामध्ये पाहायला जाईल की एक सद्गृस्त यांनी सर्व परिवर्तन केलं, समाज सोडून दिला, दान दौलत सगळी दान केली आणि फक्त जिवंत समाधी घेतली. कसं आबा? हा श्यामा, मी आता समाधीच घेऊन टाकतो. बघ बघ चालू. खरंच बरं. तू खूप मोठा प्रकाश पाडलाय माझ्या. हा, मी नाही आबा, अंतर्मन. अंतर्मनानेच सांगितलं मला की आबाला सांग. अरे पण मला तुझ्या पायात नाही पडावं नाही नाही लागलं. नाही आबा, मी 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 तू- काही एवढा हे नाही आहे. एवढ्या लहान वयात तू गुरु झालास. जालू, परावर्तन. परिवर्तन परिवर्तन. परिवर्तन नामकरण विधी, करू लवकरच. गुरुबंधू. गुरुबंधू तोहीच निघालाय आता. खूप लांब चाललाय तो. हो, हो. हे काय, मग सोबतच ती समाधी कुठे घेऊ? आपण पाहूया, लवकरच पाहूया आपण. समाधी जिवंत स्थळ. समाधी आपल्या वडाच्या झाडाखाली, की लोक दर्शन घेतील. मग स्वर्ग, लोकं- स्वर्ग प्राप्ती. आबा आता तुम्ही अजिबात चिंता करायची नाही, फक्त समाधीचा विचार करा आणि पण बस तिथे समाधी लोक बसतात ना, त्याचं काय? ते बसतील, अजूनही बसतील आणि तुमचं नामस्मरण करतील. आबा यासाठी हे जीवन आहे, लक्षात ठेवा. समाधी, जिवंत समाधी. आबा चल जालू, अजून भरपूर कार्य बाकी आहे. परावर्तन. परिवर्तन, परिवर्तन लक्षात ठेवायचं. हा. ये जालू ये. बघितलं माणसाचं आयुष्य, काम काम आणि काम फक्त. असं आहे. काय हो शामराव? ये बस. आणि हा काय अवतार? परावर्तन. अरे काय? जालू, परिवर्तन. परिवर्तन. हा, आता यांच्यात काय परिवर्तन व्हायचंय? परिवर्तन हा? परावर्तन. परिवर्तन. त्याग केलाय त्याने कशाचा? सर्व गोष्टींचा. मोह, माया, मत्सर, मद्य, मांस, सगळ्या गोष्टीचा. एवढं स्पष्ट गोष्टी समजत नाही हो शामराव, मला जरा चांगलं सांगा. समजणारच नाही जालू. हे समजण्यासाठीच तर आपल्याला त्या मार्गाने जायचंय. कोणत्या मार्गाने? कुठं जायचं? काय त्याग केलं? जालू आपल्याला शेवटचा भेटण्यासाठी आलाय. यो कुठं चालले? बायकोला चालले काय माहेरी घ्यायला का भेटायला? का तिकडेच राहणार तुम्ही आता? मी आत्ताच काय सांगितलं तुम्हाला? त्याग, सर्व गोष्टींचा त्याग केलाय त्याने आता. बायकोचा बी त्याग केला? सगळ्या गोष्टींचा. कुठलीही गोष्ट आज त्याची म्हणून नाही. फक्त तो म्हटला, जाताना आपण ज्या ज्या लोकांना त्रास दिलाय, माऊलींना एकदा भेटून जाऊ शेवटचं, की माफ करावा. अयो डायरेक्ट मी माऊली झाली आता. हो, माऊली. शांत आहे, सर्व शांत आहे. शांत आहे. हो, खरं आहे ना जालू? आणि कुठे चालले ते नाही सांगितलं पण. हिमालयात कशाला? समाधी. समाधीस्थ होण्यासाठी चाललाय तो तिथे. आपल्या गावात तर लय जागा आहे ना, तिथेच घ्यायची ना समाधी. कुठे घ्यायची ते? शांतता नाही ना आपल्या गावात. शांतता कुठे आहे? कशाला? आता शांत- स्मशानभूमीच्या पलीकडे केवढी जागा आहे. ती स्मशानभूमी. स्मशान वैराग्य येतं ना माणसाला. तिथे गेल्यानंतर पहा, तुम्हाला काय वाटतं? एखादी व्यक्ती जर मरण पावली, मृत पावली, आपण त्या ठिकाणी जर गेलो तर असं वाटतं, अरे रे रे, किती सुंदर व्यक्ती होती, आयुष्यात जन्माला आली पण तशीच फुकट गेली, काहीही करता आलं नाही. बरोबर आहे? आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे आपण काय करतोय, कुठल्या याच्या मागे पळतोय, मृगजराकडे. किती धावतोय आपण आयुष्यामध्ये आपल्या. हे धावणं थांबलं पाहिजे कुठेतरी, कारण जीवन एकदा हे संपणार आहे. मग का पळायचं? म्हणून स्मशानात नाही. ते स्मशान वैराग्य फक्त स्मशानात जाऊ पुरतं असतं. शांत शांत. तुम्ही मस्करी नाही करत आहे ना शामराव? अजिबात नाही. तुमचं ऐकून मला ताप यायला लागला आता. नाही, शांत व्हा. तुम्ही सुद्धा शांत व्हा आणि जालूसारखं परिवर्तित व्हा. स्वतःचं आयुष्य. आता मला सांगा माऊली, तुम्ही इथे राहता हा? आणि तुमचे पतिराज मुंबईला. हा. काय सुख आहे तुम्हाला? सांगा मला, काय सुख आहे?
तो तिकडनं तुम्हाला पैसे पाठवून देतो, तुम्ही त्या पैशामध्ये इथे जगता. पण शरीर सुख काही नाही, समाधान सुख काही नाही. काय आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे जालू? मला अहो सांग ना. पण शामराव मी लय समाधानी आहे. माझा नवरा जर तिकडे असला तर सगळ्या गोष्टी मला इथं जागेवर आहे. हा, कारण का फक्त मोह माया पैसा याला तुम्ही समाधान मानलं माऊली. हे समाधान नाही आयुष्यामध्ये. खरं समाधान मोक्षप्राप्ती, स्वर्गप्राप्ती, तिकडे जाण्यात. खरंय जालू? म्हणूनच सांगतो तुला माऊली, तुम्हालाही तेच सांगतो. खरंच तुम्ही परिवर्तित व्हा. हे जीवन नश्वर आहे. सोडा, त्याग करा सगळ्या गोष्टींचा, मोह माया, आणि मार्गस्थ व्हा मोक्षप्राप्तीकडे. जालू चला, माऊली येतो. येतो. चला जालू चला. बरं का, ह्या खालच्या दोन आहेत ना, हे आहेत ना तिकडे यायला जाऊ दे मधल्या पाटामध्ये, आणि ही वरची आहे ना ही त्या खालच्या पाटात जाऊ दे. बरं का, दोन्ही बी त्या गाड्याला सांग आणि लहान ट्रॅक्टरनी. बरं का, हे बदली करू नको. काय रे, काय काय नाही, या बसा. काय काम काढलं तुम्ही आणि काय अवतार मांडला येईल? अवतार नाही, मग जालू निघालाय. ते एक पुढे निघाला असं त्याला जाऊ दे. माय अजिबात मला कामाच्या लगेच माय माग काम पडेल, लगेच उठा, लगेच तिथून लगेच उठायचं. माय माग काही लावत नाही आणि 1 रुपया देणार नाही मी तुम्हाला. दरबारला यायचं आणि मायकडून पैसे न्यायचे, अजिबात जमणार नाही. तर उठा, बघितलं जालू, आपलं काम चालू करतो. हा माणसाचा स्वभाव बघितलास तू. म्हणजे त्यांना कायम असंच वाटतं की आपल्याला कोणीतरी लुबाडतंय, लुटतंय. ही भीती का निर्माण झाली? हवेमुळं. नाही, मग भीती हवेमुळे निर्माण नाही होत. कमवलेला पैसा असतो ना, तो असं वाटतं कोणी घेऊन जाईल. पण मला सांग, जाताना हे काय घेऊन जाणार आहेत? अरे अंगावरचं कापड सुद्धा काढून घेतलं जातं रे. तिकडे सरक रे. या इथे, काय म्हणतोय ह्यो? काय इथे. म्हणजे कापड म्हणजे मला काय समजलं, काय चाललंय काय तुमचं नेमकं? आणि ह्यो का मासा आलाय परिवर्तन, परावर्तन. म्हणजे हा, चुकतोय आधीमध्ये. परिवर्तन. मला काही समजणार, काय घोळ काय आहे नेमकं, काय झालंय? घोळ काही नाही. मग मला सांगा, आम्ही सगळे तुम्हाला डेपुटी म्हणतो. तुमचं खरं नाव सुद्धा जगाला माहिती नाही. खरं आहे की नाही? जर आपलं नावच माहित नसेल तर कार्य करण्यात काय अर्थ आहे सांगा मला तुम्ही. मग मला काय सांगतोय? बघितलं झालं किती अभिज्ञ आहेत ते. बघितलं ना, म्हणजे त्यांचं स्वतःचं नाव सुद्धा त्यांना माहिती. काय नाव आहे तुमचं? नामदेवराव. नावात देव आहे त्यांच्या. आणि कार्य बघ त्यांची. डेप्युटी आहेत, उपसरपंच म्हणतो आपण त्यांना. त्यांनी गावासाठी एवढं कार्य केले. पण काही लोक नावच ठेवणार. कोण नाव ठेवते? 4 लोक चांगलं म्हणतात डेप्युटी, बरोबर आहे की नाही? पण 8 लोक काय म्हणतील? ग्रामपंचायतीचा पैसा खाल्ला. काय ताकद आहे कोणाची ग्रामपंचायतीचा पैसा खाल्ला म्हणायची? ये छटा मला लाजिंदार नाही मी. तू काही कसा म्हणतो तोंडानी? बघितलं किती राग आहे चेहऱ्याकडे बघ त्यांच्या. आता मला सांग, हा राग त्यांचा बीपी वाढवतो. हसायचा नाही जालू. कुणाच्याही याच्यावर आपण हसायचं नाही, रडायचं नाही. आपल्यामध्ये काय झालंय? परावर्तन. काय झालं डेपुटी? परिवर्तन. मग ते परावर्तन का म्हणते? परिवर्तन म्हण. काय परिवर्तन झालंय त्याच्यात असं? पहा ना तुम्ही. अहो, त्याग केलाय त्यांनी सगळा. त्याने मांस मद्य सगळं सोडून दिलंय. त्याचं नाव सुद्धा घेणं निषिद्ध आहे. तो बोलसो नाही. मी काय सांगायला लागला त्याग केलं? त्याच्याकडे होतं काय त्याग करायला? या 2 गोष्टीशिवाय मद्य मांस या 2 जो काही खातच नव्हता तेच त्याग करायचं, नाही तर काय करेन दुसरं? शक्य आहे आपल्याला? तुम्हाला मग सांगा, मला हे गोष्टी करणं शक्य आहे? आता मला आवडतं बटन, मला नाही त्याग व्हायचं. मग त्याच गोष्टी आहेत. माणसाने आयुष्यामध्ये कुठेतरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. मला सांगा तुम्ही, 14 एकर जमीन होती आपल्या नामदेवरांची. 14ची 28 झाली, 28ची 42 झाली. 42 एकर. क्षेत्र वाढलं, ताण वाढला, मजूर वाढलं, कष्ट करणं वाढलं. पण पदरात काय? आणि शेवटी काय घेऊन जाणार? काही नाही. शेवटी काहीच नाही. अटळ फक्त मृत्यू. 4 लाखांच्या खांद्यावर जाणं, आपले कपडे काढून घेणार आणि जीवन संपून टाकणार. काय खाली आहे? काही नाही. हे बरोबर आहे, ते बरोबर आहे. मी म्हणजे माझे हे शब्द म्हणजे अंतर्मनातून येतात. हे मी कुठेही शिकायला गेलो नाही. आणि ह्याच हे परिवर्तन झालंय. बाकी परावर्तन. अरे बाबा, परिवर्तन. परी हा, परिवर्तन. कळलं तुला? आलं तुमच्या लक्षात? नामदेवराव म्हणू आपण त्यांना, म्हणजे त्यांच्या लवकर लक्षात येईल. कारण कसं आहे, किती केलं डेप्युटी हे 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. 5 वर्ष. हे पद 5 वर्षासाठी आहे. पण तुमचं जीवन, तुमचं नाव आयुष्यभरासाठी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की विचार करा या गोष्टीचा, की आपण समाजासाठी काय करू. हे सगळं इथं सोडून जायचंय. मोह माया पैसा
काही कामाचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या रागावर नियंत्रण असू द्या. ते तर होत नाही ना तुम्ही श्याम्या. मला डिगो- खरं लागत रे म्हणून रागावर नियंत्रण होत नाही. हा डिगो आपला हा. पहा तुम्ही किती गोंडस सोजवळ शांत, बरोबर की नाही. पण कधी कधी तुमचा अनावर होतो, राग अनावर होतो. हा, ते वागत येतं सभी नानावर नाही होत. आता बघ बरं तू नाव काढा तरी मला राग यायला लागला ते. नाही असं रागवू नका तुम्ही, रागवू नका, नियंत्रण ठेवा. पण काय करावं हे नियंत्रण ठेवायला, करायचं काय मला सांगा आता. त्याग करायचा, परावर्तन परावर्तन. परिवर्तन स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणायचं. हा. नामदेवराव परिवर्तन आणायचं. काय करायला पाहिजे मी? त्याग करायचा, उपसरपंच पदाचा राजीनामा देऊन टाका, मोकळं व्हा. हे पहा, गाव चालत राहणार आहे, हम्म. लोक चालत राहणार आहेत. आपण का आपलं जीवन व्यर्थ घालायचं मला कोणासाठी? डॉक्टर बी द्यायची म्हणलं तुम्ही लय लोकांचं वजन घ्या, तुमचं बीपी वाढतोय, टेन्शन वाढतंय, ह्या टेन्शनमुळे तुमचं डोकं तापत आहे म्हणजे. हो, त्यासाठीच मी सांगतो नामदेवराव, हे सर्व सोडा, संसाराचा त्याग करा, ही कमवलेली संपत्ती दान करा. काही नाही याच्यामध्ये. मनन करा, चिंतन करा आणि मोक्षप्राप्तीकडे मार्गस्थ व्हा. काय मार्ग असतो हा श्यामराव? अहो, बाहेर फाटीवर जायचं म्हणलं तरी बायकोला विचारून जावं लागते. आणि काय मार्ग असतो हा? सोपं आहेत का गोष्टी संसार सोडणं म्हणजे? याच्यात अजिबात माणूस गुंतून गेलाय अक्षरशः. अजिबात सोपं नाहीये, अजिबात सोपं नाही, खूप कठीण आहे. संसार करणं सोपं आहे, पण याचा त्याग करणं खूप खूप, आणि त्यामुळेच तर ते महान कार्य आहे. मला सांगा ना तुम्ही, नातेवाईक, अल्पतिष्ठ, मित्र, परिवार, अहो धनसंपत्ती म्हणून ते आपल्या जवळ आहेत. तुम्ही त्याग करा, दान धर्म करा, तुमच्याजवळ कोणी येणार सुद्धा नाही. तुम्ही हा विचार जरी मांडलात ना घरी आपल्या स्वतःच्या सहचारिणीकडे जरी हा विषय मांडलात की मी त्याग करतोय, ते म्हणतील काय वेळ लागला तुम्हाला? बेड म्हणजे केस वडीन माई. हा, तुम्ही म्हणूनच सांगा ते वेळ नकोय लागले. आपल्याला. त्यांना पटलं तर त्यांनाही आपल्या सोबत घ्या. परिवर्तन महत्वाचं आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही परिवर्तन घडवा. ती नाही अहो, यायला, ती बाहेर यायला घाबरते माझ्या संग नाही. आपला जालू पाहतो, परावर्तन. परिवर्तन जालू, परिवर्तन झालंय आता. तुम्ही त्याला एवढे एकच शब्द शिकेले काय? नाही नाही, मग इतकं परावर्तन झालं आणि परिवर्तन तुला यायना वैरे त्यांनी बोलण्यावर सुद्धा नियंत्रण नियंत्रण ठेवलंय. ठेवले म्हणजे. हो. कारण बोललं की काय होतं, टेन्शन येतं, म्हणून बोलायचंही नाही. म्हणजे कसं, निशब्द स्फोट होतो. पहा, नाही असे शब्द उच्चारायचे नाही आपण. परिवर्तन झालंय ना, परावर्तन. हा परिवर्तन. परिवर्तन. म्हणूनच सांगतो, विचार करा, त्याग करा आणि मोक्ष प्राप्तीकडे चला. स्वर्ग सुख आहे नामदेवराव, स्वर्ग सुख आहे. बाळडिगू, येऊ मी आता? चला चला, विचार करा, चिंता करू नका, विचार करा या गोष्टीचा. चला येतो. परावर्तन. हा तेच ते परिवर्तन, परिवर्तन चालू. ठीक आहे. अरे श्यामराव, जेवढं परिवर्तन झालं याचं, झाल्यात परिवर्तन झालं. मला सांग ना, सकाळपासून उठल्यापासून आपण दिवसभर काम करतो, तुला हाणतोय, बायकोला बोलवतोय, शांती आहे का रे माझ्या जेवाला? श्यामराव थोडक्यात किती सांगून गेला. मला तर कधी कधी असं आहे, जीवनाचा कंटाळा यायला लागला. जाऊ दे, राहू दे, आजचे दिवस कामच करायचं नाही, चल करू दे, जरा निवांत बसू. काय पुरुषोत्तम, काय गडबड? काय नाही, समाधी दर्शनाला चालला? नाही, समाधी घेणार आहे. ए पुरा इकडे इकडे इकडे, आबा इथं बसे भाऊ. काय म्हणलं तू? काय म्हणतो? समाधी घ्यायला चाललंय. तू बरा आहे ना? तुला काय काय झालंय काय तुला? परिवर्तन झालं माझ्यात. का बरं? श्यामाने आहे ना मला, माझे डोळे उघडले सगळे. श्यामनी तुझे डोळे उघडले हा. आणि तुझ्यात परिवर्तन झालं. हो. काय तुला कायचे ढोस पाजले रे भाऊ? काय नाही, सगळी मोहमाया आहे. अरे बापरे. पोरांसाठी करा, गावांसाठी करा, कोणासाठी बी करा, काही खरं नाही हेच. नश्वर आहे हे, नश्वर. पुरुषोत्तम, हा बरा आहे ना तू? हा, मी अरे बावळाटा, कोणाच्या नादी लागतो? श्यामेच्या. अरे अख्खं श्यामेचा नाही, श्यामराव. बापरे राव. श्यामराव. अरे मित्र आहे तू, बावळाटवादी नको करू. ते श्यामन जालूनी गाव बिघडवलंय निम्म. कटाळा आला त्याला नीट करता करता, तू त्याच्या नादी लागून डायरेक्ट समाधी घ्यायला. जालू सुद्धा परिवर्तन झालेले. जालू सुद्धा चाललाय हिमालयात. मी म्हणलं मी गावात इथं झाडाखालीच घेतो समाधी. शांत हो, येड्यावानी नको करू, जरा शांत राहा. थांब, मी त्याला ज्याला तर जाऊ दे, पण श्यामेला चांगला सटकितो. तुला इतकं नादी लावलं, फार बिघडवलं, समाधीला चालला. हे रे पाटे का रे ते? याचं बाबा चाल, थांब, ते श्यामे पाहतो मी. काही गाडी तो डोक्यात घेतो, चाल सगळं बघ, चालतात काय त्याच्या श्यामेच्या नादी लागतो. श्यामेचं ज्याल्याचं कौतुक सांगत घ्यायला पाहिजे. आईला सगळ्याच पिवळ्या वायरी करून ठेवल्यात. श्याम भाऊनी जो उपदेश केला ना, त्याच्यामुळे माझे खाटके डोळे उघडले. नाही गावाकडे तेच झालं, एवढं करतोय मी म्हणलं, आणि तेच गावाला झालं. पाठीमागं नाही. श्यामराव,
चला आम्ही तुम्हाला न्यायला आलोय. कुठं? तुमच्या ज्ञानामुळे आमच्या सगळ्यांच्यात परिणाम झाला. चला ना तिकडे. तुम्ही हे काय करू राहिलेत? कुठं जायचं? हा कुठे जायचं म्हणजे तुम्ही तर सगळ्या गावाला ज्ञान पाजलंय. आज ते डेप्युटी उपसरपंच नाही राहायचं म्हणतात. तो माणूस तर तो बघ तो आबा तो तर समाधी घ्यायची तयारी झाली त्याची. आणि याही बाई प्रपंच सोडून गाव सोडून चालल्यात. देवळात देवधानच करणार नाही. अरे वा, छान आहे ना. मग मला सांगा, यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला म्हणजे आपले सदाभाऊ सरपंच होते ना. अरे आणि त्यांचा प्रश्न आहे समाधी घ्यायचा. आता कसं आहे मला सांगा, हायतरी कोण आबाला समाधी, आणि हिचं तर तुम्हाला माहितच आहे. नवरा तिकडं ही इकडे. तुम्ही ह्या सगळ्यांना एवढं समजून सांगितलं, एवढ्यांच्यात मत परिवर्तन केलं यांचं. ठीक आहे. तुम्ही काय करताय? मी संसार. अरे नाही, असं नाही. तुम्ही आमच्या बरोबर आलं पाहिजे. आम्ही घेणार आहे तुम्हाला. असं नका करू. आपण सगळेच जाऊ आता, आहे का नाही? हा, निम्म गाव बिघडवलंय यांनी. सगळं ज्ञान पाजलंय, सगळं केलंय, सगळ्यांना बिघडवलंय. ते जालूच, अरे हा तेही राहिलं खरं. ते मला काय म्हणायचं, तुम्ही ऐका आधी अण्णा. हे पा, तुमच्या सगळ्यांचे प्रश्न होते, तुमचे जे गोष्टी होत्या मी तुम्हाला समजून सांगितलं, बरोबर की नाही? मी माझा सुखी आहे. मला आहे ना जगायचंय, त्याग बिग नाही करायचा कशाचा. माया म्हणजे मला कमवायचंय. असं कसं एन्जॉय करायचंय जीवनात. बघा लोक सांगे ब्रह्मज्ञान. तुम्ही सांगितले म्हणून मी डेप्युटी पद सोडायला झालंय. ह्यो माणूस समाधी घ्यायचं म्हणतोय. या ताई म्हणतात मी त्या पाठावर जाऊन बसणार आहे. आणि सगळ्यांना ब्रह्मज्ञान सांगतो. स्वतः माणूस बघा ना राहा. तो चालू अरे श्याम, झालाय जणू. श्याम, अरे काय असं करतो? बिघडवलं रे याने, गाव बिघडवलंय सगळं. डेपोटी लावले ना समाधी खोदायला. चांगली गोष्ट आहे. सुधारलं ना, बिघडवलं नाही अण्णा, सुधारवलं का? आबा अण्णा म्हणतात तसं तुम्ही काहीच करणार नाही. तुम्ही नाही काय त्याच्यातून मुक्ती करणार? माझ्याकडं काय त्याग करायला? मी माझ्या जीवनात सुखी आहे. तुम्हाला ताण होता, त्यांना ताण होता, यांना ताण होता, म्हणून तुम्हाला मी चांगलं सांगितलं. हे पा, माझं चांगलं सांगायचं काम होतं, मी सांगितलं. तुम्हाला करायचं नाही करायचं तुम्ही ठरवा ना. सगळ्यांचं मत परिवर्तन केलं, सगळ्यांना ज्ञान सांगितलं. ब्रह्मज्ञान. स्वतः शान खात बसलाय हा माणूस. अरे याच्या काय नादी लागत होती? कुठे येतो जालू? जालू 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 सकाळीच मार्गस्थ झाला. आता हा, आता हिमालयात जातो का कुठं जातो काय माहिती. अरे डेपोटी मान मार्या, आम्हाला सांगतो मी सगळं माझं डोकं हँग केलं. बघा बघा, चिडायला लागला अण्णा तुमच्यामुळे. शांत होता माणूस, किती स्वभाव शांत होता, लागला चिडायला. अरे स्वभावाचा नाही, तुला बघून चिडचिडी यायची नाही तर काय? तू आम्हाला सांगतो आणि स्वतः मात्र कोर्ट भाषा तू कमून त्याग करीना. मग येत बघा हे प्रापंचिक काम इकडे आणलं. आई याच्या नादी लागत यांनी सगळं बिघडवले गाव. याच्या नादी लागले आमच्या. चला ते तू, मग मी तुला सांगतो स्वतःच काही करायचं नाही, लोकांना नुसतं सांगायचं असं कर तसं कर. बरं झालं माझे डोळे उघडले. बघा ना डेप्युटी त्या आलेल्या शोधा ते लेकरू कुठे गेलं बघा. अरे हे भामट्याच्या काय नादी लागत? हे असंच बघरी गेल्या बघरी बाबा. तू गेला गावाच्या बाहेर सोडलं मी त्याला. चला चला शोधा त्याला. अरे बिघडू नको. काही ज्ञान सांगतो, काही ज्ञान पाजाळीतो. अण्णा जालू येणे नाही आता परिवर्तन. बस करा. काय लावलंय? मी सगळं घरदार सोडून नवरा सोडून चालली होती पाडावर बसायला. बरं झालं अण्णा ते आले माझ्याकडं. तुम्हाला काही कळायला पाहिजे, मी निघून गेली असते. मला घरातल्या खोड्या पापड शेवया सगळे वडे बिडे डाळीचे केलेले. एवढी मेहनत करते मी उन्हाळ्याची, लोकांनी काढून नेले असते. सगळे डबडे रिकामी केले असते माझी. सगळी मेहनत पाण्यात गेली असती. तुमचं नादी लागून एखाद्याचं वाटलं होईल. गुंतला ना जीव त्या कुरड्यात पापड्यात. जीव गुंतला ना, जीव तर नाही गुंतवायचा माणसाने. तुम्ही द्या ना कुठेतरी जाऊन जीव. दुसऱ्याचा जीव गुंतवायचा काढून राहिले. काय खरंय तुमचं? अगं थांब ना. बघितलं प्रेक्षक, तुम्ही पाहिलं ना, माझं काम होतं सगळ्या गावाला सुधरून सांगायचं, समजून सांगायचं मोक्षप्राप्तीचं. आता मी काय चुकीचं वागलं तुम्हीच सांगा बरं कमेंट मध्ये. सगळ्यांना चांगलं सांगितलं ना मी. अरे जालू कस काय कोकणात लयच मजा केली काय बोलतो? कोकणात नाद नाही करायचा अंडा. हा का अण्णा तुम्हाला सांग कोकणातली माझ्या कोकणात आहे ना, डेपुटीने त्यांनी काय केलं माहितीये का तुम्हाला? काय केलं रे? मला ते वारल्या फुग्यात बसिलं, वर हवेत सोडलं बरं का. हवेत सोडलं दणादण बेडकेवानी खाली पाण्यात बुडायची. जिरवली डेपुटीने आणि वर काढायची, पाण्यात बुडायची आणि वर काढायची. खेळे मासे खाल्ले लयच मजा गेलेली दिसती होत. नादच करायचं मासे एवढ्या सुरमई पापलेट
नुसता चमचमत करीत होता. आणि त्यो आळीवाणी त्यो प्रॉन्स लय खाल्ले टपुऱ्या डोळ्याने त्याच्यामुळे सुस्ती आली. बघ ना कशी लाली आली. बघ ना कोकणातली मजा सांगत येते. पावले का नाही तुम्ही? लय आणि तुम्हाला एक पावायची माझ्या सांगतो. मी पावायला उतरलो डाबक्यात मोठ्या समुद्रात. बर का मोठ्या समुद्रात उतरलो. पावता पावता आहे ना माय चेडीची नाडी ना टाकली अंडरपॅन्ट खाली पॅन्ट खाली सगळा मी मस्त मोका पाण्यात. गायबाने काय सांगतो आम्ही होतो ना साक्षीला. गप नको डोळे मारू काही सांगतो अण्णा मला सांगा पायचा मातून अंडरपॅन्ट कस काय निघतून जाईल. काही बनितो का रे काळ आमचा होता का रे पुरुषोत्तमला विचार आपण किती पावले पोहायला जायचो आम्ही ना तर आम्हाला तर अंडरपॅन्ट नव्हते. लंगूट बर का लंगूट आणि नस असला तर असला नसला तर नसला नाही कधी कधी ना वाळूत लोळायचं उडी हाणायची वाळूत लोळायचं उड्या. एकदा तर सवय होती माहितीये का? सांगू का मी लंगोट घालायचो ना ह्यो काय करायचा मागून यायचं आणि फक्त असं लक्षातच नाही. अरे एकदा तर त्याच्यापेक्षा गंमत याचं काय झालं माहिती का लंगूट याचा गेला कोणतरी पोरांनी लपावला माहित नाही आणि यांनी काय केलं माहिती का झाडाचा पाला पुढून मागून बांधला आणि घराकडे चालला लागला ना वगार माग लागलं. अरे त्याच्या पुढं वगारांनी काय केलं वगारांनी पाला मागचा धरला पुढचा निसटला. अरे हातावर वाचला ते हातावर पुढं माग हात लय अवघड. आम्ही पण आहे ना बरं का तुम्ही तरी आता अंडरपॅन्ट आम्हाला तर गरीबी पण होती तशी म्हणा नव्हतंच भाऊ अंडरपॅन्ट नाही काय. लय मजा केली आम्ही लय पावलो शाळेच्या चड्ड्या त्या फाटलेल्या त्याला ठिकाण लय लय पण नाही अण्णा आम्ही लय मजा केली तुम्हाला सांगतो. लय मजा केली नादच. हे बघा आलं डेपुटीचं जोरात टाकताना उड्या मारित आले. या पोराची एक कमाले राव. अरे यो खातो नाश्ता करीतो पोटभर गावात येतून बोंबलत हिंडतो राव कुठे बी पोरांबरोबर काम नाही करीत राव ते. अण्णा आणि हा मी काय म्हणतो डेपुटी याला सांभाळतात तरी कसं राव विशेष राव ते बी बिन कामाच असं बिन तसं बी तो ना भोंगळात पोहतो श्याम्या कमून माहिती आहे तुम्हाला. डेपुटीला एवढते ना खवळते म्हणून तो अंडरपॅन्टच घालीत नाही. मला तर वाटतं एकच अंडरपॅन्ट असायला बसली त्या पैजाल्या डेपुटी असं कसं काय करते कस काय करते म्हणजे करतोय. गप काही नको बोलू अंडरपॅन्ट एवढं मोठं लेकरून अंडरपॅन्ट घालत नाही म्हणते काय आपले मोकळत पोहतो. तुला बघायची का आत्ता सुद्धा ना तो आत्ता सुद्धा भोंगळा असायला बसला. काही नको बोलले तू काही नका बोल अंडरपॅन्ट घातलेली असं त्यांनी बघायची लावायची तुला पैन लावायची का ज्याला सांगाय पैन लावायची का कितीच लावायची अण्णा 1000 रुपयाची 1000 रुपये लागले 1000 रुपये. हा त्याने जर पॅन्ट घातलेली असते ना भाऊ तुला 1000 रुपये द्यावा लागते ना. तर आतून वाकडा असला ना तुला 1000 रुपये द्यावा लागते द्यायचं थांबा मी आवाज मारतो. ए ठीक आहे इकडे तिकडे कुठे चालला. अरे इकडे जाल्या बोलितोय इकडे ना गायबाने. अरे त्या दोघांची तुझ्या अंडरपॅन्ट येऊन पैस लागली तू नाही तर तू चड्डी काढून घ्या त्या. अरे शंकरे हे गेले होतो का त्या पोरा चड्डी काढल्याशिवाय राहायचेच नाही राही. अरे पुरुषोत्तम हे दोघे ना लयच टोकार लयच बेकार आहे. तुला सांगू का तरी मी त्या डिग्याला हळूच सांगितलं पळ तू चड्डी काढत्या आणि हे तुला सांगतो काही काम धंदा नाही गावात टुकारपणानं कांड करायचं त्याचं कांड करणार आज त्याची ते चड्डी काढायची वर आणत नाहीत. काय करावं या दोघांना आता डेपुटीचे फटके त्यांना धरणं त्याला धर त्याला धर धर सोड नको सोड नको थांबना ठीक आहे 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं ठीक आहे काय नाही धर कुठे गेला कुठे अरे सोड नको आता धर ना पकड 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 धरला पळत झालं ना खाली 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 पॅन्ट ठेवा
पॅन्ट आहे 100 आहे. नाही बघून घे दाखव. आहे 100 आहे. आता पॅन्ट चेन घाल काढू त्याची आता अरे हाय ना ही काय बघ टाक 1000 रुपये टाक 1000 रुपये टाक आता. हा 1000 रुपये टाक. देतो ना काय लगेच उपयोग चाला तू रडत आहे. आपण काय केलं त्याला जाऊ दे तू जिंकला भाऊ. 1000 रुपये मज्जा पार्टी. मला जाणारच नाही आता जावं. इकडे ऐ काय रे शांतीच रामराम झालं. काय केलं त्यांनी चिड्डी काढली माय. चड्डी काढली म्हणजे काय झालं रडतो का म्हणून तिची आमराव झालं. काय केलं त्यांनी त्यांच्या बाई माझी इज्जत दिली. अरे इज्जत जायला तू जातो कशाला त्यांच्या त्या मोठले पायजामेवाले त्यांच्या तू जातो कशाला बारकारे पाय घेऊन तोय त्यांनी पैन लावली होती माझ्या अंडर पॅन्टीवर. काय लावली तू अंडर पॅन्टवर पैन तर आयतं नाही पाहिला. अरे तो काही येडा झाला का काय अंडर पॅन्टवर पैन लागली पण तू गेला कशाला त्यांच्यापाशी मी गेलो मग पळवलं आता जाव पळवलं पण धरलंच त्यांनी मला तिथे 10 म्हणत नेलं पाहिली चड्डी. तू त्यांना म्हणला होता काय अंडर पॅन्ट घालीत नाही म्हणून मी तेच नाही म्हणलो राव डेपुटी. मग मी बसायला गेलो होतो पारावर. त्यांची संग पवायला जातो भोंगडा पोहतो मला सांगतो का तू हा मला पोरं सांगत नाहीत का तुमचा डिग्या अंडर पॅन्ट काढून पोहतो म्हणून पण मी म्हणतो नको जाऊ दे पोरगळा बारगडे कशाला जातोस रे. बरं पवायला जर गेला आपली येईल काय पुढे गेली का आपली येईल पोहत तुला ढवात लागत आणि दिवसभर हुंदाडायला लागत कुठं घातली चौथो तिने आता ते 10 घातली पोरं आज होती ती माय मैत्रीण तिथून बांध होती. तुला पोरांचं काय नाही वाटलं तुला मैत्रीण पाच म्हणून कडू वाटलं तुला आणखीन आता तुम्ही राहिले आणायचे. बरं चल मला दाखव कुठे देऊ दाखव मला कोण नाही मी नाही ना डेपुटी माझ्या गावात चव घातलेली. मी आता घराच्या बाहेर निघणार रे काम करणार नाही तेच नाही आता. अरे चव जायला तू लय चवीचा लहान आलेला पोरं सोडून मोठ्याला माणसात बसवतो तू हा आगलीचा पत्त्या नाही तुला काही. मला माहित होतं ते असं तर ना म्हणून गेलोच नसेल सकाळी. मग अरे जातोच कशाला रे यारपाट्या मला सांग त्याला चल परत तुला हे करणार नाही तू चल माझ्या मी नसतोय. अरे चल ना मी नसतोय तर डेपुटी अरे फाडा तुम्ही. तू ऐक ना तसे नाही ना ती येडे रोज तू चेष्टा करते एकदा मला त्याला जाब विचारू दे ना मला तू समोर असला मग त्याला विचारता येईल मला काय केलंय. मी नाही येत. अरे चव जायला तू काय एवढा लय याचा आहे का काय गावात तुला सगळे पोरगाळ बारगाळ समजू देत आणि काय चड्डीला तू लोकांना एकदा दाखिले का त्यांनी लोकांना एकदा पाहिली का नाही. मग काय चव गेली तुला ती चव नाही गेली तुला मैत्रीण तो त्याची घरच्या जरी असलं बघितलं असं मैत्रीण म्हणून तो ही चव गेली हा मैत्रीण तिकडून चालल्यावर पोहतो चांगला उड्या मारतो अंडर पॅन्टवर तिकडं होतो तुला चल माझ्या बरोबर घराचे काम नको करायला काय नको करायला हा ओ डेपुटी काय झालं याला का बरं मारलं. अहो मी कशाला मारतोय याचे उद्योग त्याच्या उद्योगाने रडतोय तो सांगा आता त्यांना सांगा. काय सांगा अहो मला ऐकू दे ना काय झालं ते. अहो ह्या जालेली शामनू बरं नाही सांगत बरं काय नाही जातो मी जातो रडतो आता रडतो डेपुटी काय झालं काय. अहो काय ह्या जालेनी शामीरराव पूर्वी मी केली अहो या पोराच्या मागे बघून अंडर पॅन्ट काढावं का त्या पोराची. अहो डेपोटी याला मी बाजूला घेऊन सांगितलं तरी का तू पळ बर का तू इथे चड्डी फेडणार आहेत म्हणून याला सावध केला होता मी याला. होते अण्णा त्यांनी सावध केलं म्हणून मी पळवलं तरी धरलं तुला तरी गावात बघा बरं आता काय म्हणायचं त्याच्यापेक्षा ह्यो बेकार ह्यो खातो पितो मळ्यात जायचं काम धंदा करायचा हा तुकडा मोडा तुमच्या घरी नाश्ता झाला का आलाच गावात पोरांसंग येरीव जा पोय कुडं काही करू आणि तू कायला संधी देतो. अरे भाऊ ते दोघं काय सोपे आहेत का. अरे ते जाल्या कुकड आणि श्याम्या नगरी झालाय आता त्याच्या नादी लागून त्या दोघं पाहायलाच पाहिजे आणि तू काम धंदा करीत जा जरा खाऊन तिथं तू इकडून निघतो. आता मी जरी हे बोललो असतो लय राग आला असता डेपुटी मला सायम खाय प्यायचं म्हणतात घरी काढाय खेळायचं म्हणतात आता लोकांना बाणाला सगळं माहिती झालं तू सकाळच्या बाहेर जेवला का गावात होतो गोट्या खेळतो पवायला जातो एवढेच उद्योग तुला तुकारपणा कमी कर जरा. मी काय म्हणलं हाय लहान जाऊ द्या होतो जा खेळू द्या पण मोठ्याल्या माणसात जाऊन कायला बसतो आपलं 4 गोष्टी वाचायच्या पुस्तक वाचायचे शाळा तर नाही तो ऍडव्होकेट. श्यामेने काय केलं जालेने काय केलं श्याम्या कुठं पडला पिऊन आणि जाल्या कुठं पडला याच्या घरी ते भांडण लाव त्याच्या घरी भांडण लाव. भामटा बघा ना तोंड पावडे बघा भामटा. ते लय चाप्टर येते त्याच्या तोंडावर नका जाऊ. चला त्या दोघांक आहे ना त्या दोघांक पाहू बरं आपण. अण्णा चला आता जाळीची ना आता पॅन्ट साडू तुम्ही पण. बघितलं जाल्याची मी आता पॅन्टीच काढतो रुबाब बघितला का एवढा जीव नाही जाल्याची पॅन्ट काढतो कमरा इतका येतो का जाल्याच्या याच्यामुळे तो येणार लोकांची आष्टा ओळखली तो पॅन्ट नाही तो साखर तुला भोंगळा करायला पाहिजे होता गावाला तू नीट त्यांनी मायवर पॅन्ट काढली त्यांनी. आता काय करतो आम्ही बघतो तू काढ जाल्याची पॅन्ट चल आम्ही पाहतो चल काय केलं रे काय अरे मान मरे अरे
काय करायचं तुझी अंडरपॅन्ट काढून तुला काय घराला लावायची होती काय लटकायची होती काय घराला अहो, एवढं काम लगेच दादागिरी येऊन लगेच हाणायला लागला. दादागिरी म्हणजे तू गावात दादागिरी करतो ते पहिले काय आम्ही काय अंडरपॅन्ट काढीत नव्हतं काय एकूण यारायच्या लहानपणी. अरे तुला दाढी याला मिशा लहान एका टोनग्या होतो मी ते लहान लेकरू आहे, त्याची चटी काढी काय करावं राव यांना हो अण्णा मी काय केलंय मग काय नाव घेतलं? शामराव पण होत्या हा, अरे, त्याला गप. सोड. अरे तुला लाज पाहिजे तुम्ही आहेत ना एवढे मोठाले झाले एकमेकाच्या काढा अंडरपॅन्ट कशाला लोकांनी लेकराच्या अंडरपॅन्ट काढता अहो तसं नाही झालं किंवा म्हणलं ते अंडरपॅन्टच घालीत नाही म्हणून पाहिजे होती घातलेली आहे का नाही म्हणून. मला काय म्हणायचं कोणी अंडरपॅन्ट घालू नाही तर नाही घालू कोणी भोंगलं हिडू तुम्हाला दोघाला काय पंचायत इथं गावाच्या पैन गरज लावली काय होती आणि पैन लावली होती 1000 रुपयाची. तुमच्यात लावा ना पहिली काय पैसा कशाच्या पैसा लावते काय आता मी पैसे लावितो तुम्ही याची चड्डी काढा नाही तर मी याची काढतो हा, काढ मी दाखवू का आता याची काढू. काढितो सगळे बघा. घे बघ घे काढ 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 अरे मी घातलेलीच नाही त्याने. माहिती आहे. अरे हे असं आमचं येडपाटे बघितलं का अण्णा मला तिथून घरून आणलं आणि आता नका बाबा करून पळून गेलं हे बिनलाजे ते बिनलाजे तुम्ही दोघ जण आहे ना दोघ जण तुम्ही सुधरा राव तुम्ही बाबा? लई ताप दिलाय राव हो, अहो, अण्णा काय केलंय मी ए, बिन लाजे काय ए बाबा नाही, तुम्हाला हात जोडून विनंती आहे काय त्याच्या नादी पण नका नाही लागत जाऊ गावाची- ते एक आहे का बघितलं सर्किट आता मला म्हणलं त्याला दापा आणि ते मला काढायचे त्याला बघून पळून गेलं म्हणजे किती आमचं विषान आहे गावाची इज्जत घालायची काम त्यांनी करता. ना नीट हातच वागा राव वाढला तुम्ही. नसता मी काय दाखवते त्याला हातून 100 त्याला काय माहिती तू बिनलाज आहे तू फार 12वीला होता तरी भोंगळा हिटत होता गावाने आम्हाला माहित नाही नाही हो, चड्डी आहे. बिनलाज आहे, चड्डी आहे, होय पाया पडतो मी पाया पडतो भाऊ, पण नीट वागा भाऊ दादा बरं शामराव आता हात जोडून विनंती आहे चाष्टा करा पण मापात करा काय होतं लहान आले पोरं येतं त्यांना कळत नाही चाष्टा आता तो म्हणला माहिती गावात चौ गेली आता त्याला जर इथं नसता आणला ना तर तो गावातच नसता आला बरं जाऊ दे, चुकलं आमचं. मोकार आणलं राव तुम्ही निस्तं साधं. जा, जा. येड्यावरून करू नको येड्यावरून करू नका आता नीट राहा बरं का आता व्यवस्थित त्याचं रडायला नीट समजून ठेवा माझ्या नका तापू काय. आणि कसं करतंय खांदा काय करावं हसावं करावं आज झालं बाबा हो, परत एकदा हात जोडून सांगतो त्याची नकार आधी लागत तो. नीट वागला ना आपण जाऊन याची बायको आणू राव अजिबात नाही आणायची अजिबात नाही आणायची बायको चल, जर चल. आणली ना अण्णा तुम्हाला मी पुरणपोळ्या खायला घालीन. चला काय नाही आधी लागत आता. यांनी जर बायको आणली श्याम्या मी खरंच आणला पुरणपोळी भजे खाऊ घाल. येडा आहे बाबा काय खरं नाही तो चल तिकडे